Welcome to my session named Ragini Kulkarni Puranik. Learn everything in easy way. Today we are going to learn the welcome means swagat. A village road, Chaturbhuj Babu has come back to the village after passing his MA examination, hoping that everyone will make a great fuss over him. There is a plum, a fag and cat, him, enter Neelaratnam. Today our session is the welcome from standard 7th. आज आपण बघणार आहोत 7वीचा एक सुंदर असा धडा आहे स्वागत. एका गावातील जो रस्ता असतो, चतुर्भुज बाबू MAची परीक्षा देऊन आपल्या गावी परतत आहेत. सर्व लोक आपल्याला खूप मान देतील असे त्याला वाटते. त्याच्याबरोबर एक गलेलठ्ठ म्हणजे गुबगुबीत असा अफगाणी मांजरसुद्धा आहे. नीलरत्न प्रवेश करतो. इथे एक नाटकासारखं दिलं आहे, नाटकीय रूपांतर आहे इथे. तर बघा, आपल्याला तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा दिसतंय. तर आपल्याला इथे बघायचं आहे पुढे नीलरत्नन काय म्हणतो. हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. नीलरत्नन, नमस्कार चतुरबाबू, तुम्ही केव्हा आलात. चतुर्भुज सेज, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम वेअर ओवर आय. म्हणजे MAची परीक्षा संपवून थेट इकडेच येतोय मी. नीलरत्नन, यू हॅव गॉट ए फाईन कॅट देअर. अरेच्या, तुमची मांजर फारच छान आहे. चतुर्भुज सेज, धिस इयर द एक्झाम्स वॉज व्हेरी. चतुर्भुज म्हणतो, यावर्षी परीक्षा फारच. नीलरत्नन सेज, टेल मी, वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा, ही मांजर तुम्हाला कुठे मिळाली हो. चतुर्भुज सेज, बॉट इट द सब्जेक्ट्स आयड ऑफर. मी ती विकत घेतली. मी जे विषय निवडलेले होते ना त्यात. नीलरत्नन सेज, हाऊ मच डीड यू पे फॉर इट. केवढ्याला घेतली तुम्ही ती. चतुर्भुज से, आय डोंट रिमेंबर. नीलरत्नन बाबू, हॅज एनीबडी पास एनी एक्झाम्स इन अवर विलेज. चतुर्भुज म्हणतो, मला आठवत नाही आहे नीलरत्नन बाबू, आपल्या गावात कोणी कोणत्या परीक्षात उत्तीर्ण झाला आहे का. नीलरत्नन म्हणतो, ओ लॉट्स ऑफ देम, बट यू वॉन्ट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. हो, अनेक जण, पण अशी मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. चतुर्भुज सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःच म्हणतो, स्वतःशीच बोलतो. कन्फ्यूज्ड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास माय MA. एंटर द जमीनदार. आता तो स्वतःशीच पुटपुटत असतो. हा काय माणूस आहे, मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल हा काही बोलतच नाही आहे. मी एवढा MAची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे, याला त्याची काहीच वाटत नाही का. एवढ्यात जे जमीनदार असतात त्यांचा प्रवेश होतो आणि त्यांचा प्रवेश झाल्यानंतर बघूया काय होतं. जमीनदार सेज, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कोलकाता ऑल दिस टाईम. अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये तू काय करीत होतास. चतुर्भुज सेज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. हो मी माझं MA पूर्ण केलं आहे. जमीनदार सेज, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम दिस इव्हिनिंग. द बॉयज वूड बी डिलाईट. ओ हो, ही तुझी मांजर फारच देखणी आहे रे. आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का. माझ्या मुलांना खूप आनंद होईल. चतुर्भुज सेड, ऑफकोर्स, आय क्वाईट अंडरस्टँड. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. हो नक्कीच, मी समजू शकतो, बऱ्याच दिवसात ते मला भेटले नाहीत ना. जमीनदार सेज, यस आय सपोज सो, बट what I mean is, even if you can't come yourself, send Benny round with the cat. I want the boys to see it.
एक्झिट जमीनदार. जमीनदार म्हणतो हो तेही आहेच, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी आला नाहीस तरी मांजर घेऊन बेनीला पाठव. बेनी म्हणून कोणीतरी असेल, तिला पाठव, म्हणजे मला मुलांना मांजर दाखवता येईल. आणि तसं बोलून जमीनदार जातात. सातू सेज, नाव सातू हे नवीन पात्र दिसतंय. सातू सेज, हाऊ आर यू माय बॉय? बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू? सातू म्हणतो कसा आहेस बाळ, तू बरेच दिवस इथे नव्हतास हो ना? मग यावर चतुर्भुज काय म्हणतो, दॅट्स राईट, देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. हो बरोबर आहे, तिथे भरपूर असे एक्झाम्स सुरू होत्या, बऱ्याच परीक्षा चालू होत्या. सातू सेज, दिस कॅट ऑफ युअर्स, ही तुझी मांजर आहे का? चतुर्भुज एकदम चिडला, आय एम गोईंग होम. तो एकदम चिडला आणि म्हटला मी घरी जातोय, मी घरी निघालोय. सातू म्हणाला दिस कॅट ऑफ युअर्स, असं म्हटल्यावर तो चिडला. आणि सातू म्हणतो हे वेट अ मिनिट, दिस कॅट, अरे एक मिनिट थांब, ही मांजर. चतुर्भुज सेज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही काका, मला काम आहे, मला घरी जायचं आहे. सातू म्हणतो ओ कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन्स. दिस कॅट, जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स ruining these young people. We know what they are worth, but they are stuffed full of conceit. आता काय म्हणतोय, असू दे, आधी माझ्या विनम्र प्रश्नाचे उत्तर तर देऊन जा मांजर, ही नंतर घेऊन जाती मांजर. काहीही न बोलता चतुर्भुज लांब ढेंगा टाकत तिथून निघून जातो. हे पहा, अतिशिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत. त्यांची पात्रता काय आहे ते आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ झालेली आहेत, असं तो म्हणतो. पण त्या सगळ्यांनी काय केलं ते काही सांगितलं नाही. मात्र ह्याला तो रागवतोय, ह्याला म्हणतोय की अतिशिक्षण घेतलं आहे ना, जास्त शिक्षण घेतल्याने मुलं बिघडतात असं तो म्हणतोय. पण त्याने काय केलेलं आहे ते म्हणणार नाही तो. आता ह्याचा पुढचा जो दुसरा भाग आहे, हे पहिलं सीन झालं, पहिलं पात्र झालं. आता दुसरं जे पात्र आहे, दुसरा जे सीन आहे ते आपण नंतरच्या पिरियडला बघूया. थँक्यू.